शिवाच्या अफाट स्वरूपाची आणि त्याच्या वेगवेगळ्या शक्तींची प्रतीक आहेत. चला जरा यात खोलवर जाऊया. हो, नक्कीच. आणि विशेष म्हणजे प्रत्येक नावात एक विशिष्ट अशी ऊर्जा आहे, एक संकल्पना आहे. आपल्या स्रोतांमधनं असं दिसतं की ही नावं शिवाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दाखवतात. कधी पालक, कधी संहारक, तर कधी अगदी मार्गदर्शक. सुरुवात करूया सगळ्यात ओळखीच्या नावाने शिव. स्रोतांनुसार याचा अर्थ शुभ, कल्याणकारी. पण यात फक्त एक निष्क्रिय चांगुलपणा नाहीये, बरोबर? हे नाव शुद्धता आणि शांती दर्शवतं असंही म्हटलंय. अगदी खरंय. शिव म्हणजे केवळ मंगलमय नाही, तर ती एक सक्रिय शक्ती आहे जी नकारात्मकतेला दूर करते. ते विश्वाचे रक्षक आहेत आणि गंमत म्हणजे मृत्यूचे देव असूनही मोक्ष देणारे आहेत. त्यामुळे शिव हे नाव फक्त शांती नाही, तर एका आंतरिक समतोलाचं प्रतीक आहे, समाधानाचं. आणि आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की या नावाचा जाप केला ना की अंतर्मनात हे समाधान आणि समत्व येतं. अच्छा. आणि मग येतं महेश्वर, महान ईश्वर, देवांचा अधिपती. हे नाव ऐकूनच एका मोठ्या पदाची जाणीव होते. हो ना. आणि हे पद म्हणजे फक्त अधिकार नाही बरं का, ती एक जबाबदारी आहे. महेश्वर हे त्रिमूर्तींपैकी एक आहेत, म्हणजे ब्रह्मा विष्णू यांच्या बरोबरीनं. आणि ते सृष्टी, स्थिती आणि संहार या तिन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवतात. स्रोत सांगतात की या नावाचं चिंतन किंवा जप केल्यानं आपल्यातला तो मीपणा म्हणजे अहंकार तो कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. कारण आपल्याला जाणीव होते की आपण एका मोठ्या शक्तीचा भाग आहोत. ईश्वराच्या नियंत्रणाकडून आपण शंभूकडे येतो, म्हणजे कल्याणाचा उगम किंवा स्रोत. यात एक वेगळीच आपुलकी वाटते, नाही का? बरोबर. शंभू म्हणजे जे स्वतः आनंद स्वरूप आहेत आणि इतरांना पण आनंद देतात. हे शिवाचं अत्यंत करुणामय रूप आहे. स्रोत सांगतात की ते दीन दुबळ्यांचे, संकटात असलेल्यांचे रक्षक आहेत, जे फक्त शक्तीने नाही तर करुणेने आधार देतात. अच्छा. या नावाचा जप केल्याने फक्त बाहेरचे अडथळे दूर होतात असं नाही, तर आतून शांतता मिळते, दिलासा मिळतो. हे खऱ्या अर्थाने करुणेचं मूर्त स्वरूप आहेत. पुढचं नाव आहे पिनाकी. पिनाक नावाचं धनुष्य धारण करणारे. हे नाव थेट शिवाच्या कृतिशील म्हणजे एका संरक्षक भूमिकेशी जोडलेलं आहे. हो, अगदी. आणि हे धनुष्य फक्त शक्तीचं प्रतीक नाहीये, तर न्यायाचं प्रतीक आहे. आपल्या स्रोतांनुसार पिनाक धनुष्याचा उपयोग होतो तो अधर्माचा नाश करण्यासाठी, म्हणजे जे अयोग्य आहे त्याचा नाश. म्हणून पिनाकी हे धर्मरक्षक आहेत. या नावाचं स्मरण धैर्य आणि संयम देतं, कारण ते आठवण करून देतं की न्यायासाठी कधीकधी कठोर व्हावं लागतं, पण तेही संयमाने. आता एक खूप सुंदर कल्पना असलेलं नाव शशी शेखर, ज्यांच्या मस्तकावर चंद्र आहे. किती शांत आणि रमणीय प्रतिमा आहे ही. खरंच खूप सुंदर. आणि ह्या प्रतिमेमागे खोल अर्थ आहे बरं का. चंद्र कशाचं प्रतीक आहे, तर शीतलता, कला, अगदी अमरत्वाचंही प्रतीक मानतात त्याला. शिवांनी चंद्राला मस्तकावर धारण करून फक्त त्याला आश्रय नाही दिला, तर सृष्टीतल्या उष्णता आणि शीतता यांच्यातलं संतुलन साधलं आहे. स्रोत दाखवतात की हे नाव भावनांवर नियंत्रण आणि मानसिक शांतीचं प्रतीक आहे. या नावाचा जप मनाला आणि स्वभावाला सौम्य बनवतं असं म्हणतात. वामदेव हे नाव शिवाच्या एका वेगळ्याच रूपाकडे घेऊन जातं, जे कदाचित पिनाकीच्या उग्रतेपेक्षा खूप वेगळं आहे. स्रोत म्हणतात हे शांत सौम्य रूप आहे. हो, वामदेव म्हणजे शिवाचं सुंदर, मोहक आणि अत्यंत सकारात्मक रूप. या रूपात ते सृष्टीचं पोषण करतात आणि भक्तांशी अगदी सहजपणे संवाद साधतात असं मानलं जातं. हे रूप मन, वाणी आणि शरीर यांच्या शुद्धीकरणाशी जोडलेलं आहे. ही शिवाची दयाळू आणि भक्तवत्सल बाजू आहे, जी आपल्याला आठवण करून देते की ती परमशक्ती फक्त उग्र नसते, तर ती अत्यंत प्रेमळही असू शकते. आणि मग आहे विरूपाक्ष, म्हणजे विषम किंवा 3 डोळे असलेला. तिसरा डोळा हा नेहमीच एक कुतूहलाचा विषय असतो. तो ज्ञान आणि संहाराचं प्रतीक मानला जातो. बरोबर. तिसरा डोळा म्हणजे फक्त एक भौतिक डोळा नाहीये, तो आहे अंतर्ज्ञानाचा, विवेकाचा डोळा. आपल्या स्रोतांनुसार हा डोळा उघडला की अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो आणि सत्याचा प्रकाश दिसतो. आता कधीकधी सत्य हे कठोर असू शकतं, म्हणून या डोळ्याला संहाराशीही जोडलं जातं, पण तो संहार असतो अज्ञानाचा. विरूपाक्ष हे नाव आपल्याला जागरूकतेचं आणि आपल्या मनातले भ्रम दूर करण्याचं महत्त्व शिकवतं. याचा जप केल्याने आंतरिक स्पष्टता येते. यानंतर कपर्दी म्हणजे गुंफलेल्या किंवा जटा धारण केलेला.
शिवाच्या जटा नेहमीच खूप प्रभावी वाटतात. आणि त्या फक्त केसांच्या जटा नाहीयेत, म्हणजे तसं नाहीये. त्यांच्या जटामध्ये प्रचंड ऊर्जा सामावलेली आहे असं मानलं जातं. आपल्या स्रोतांमध्ये गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर येताना शिवांनी तिला आपल्या जटामध्ये धारण केल्याचा उल्लेख आहे. हे त्यांच्या नियंत्रणाचं आणि सृष्टीच्या प्रचंड प्रवाहांना सामावून घेण्याच्या क्षमतेचं प्रतीक आहे. अच्छा. कपर्दी हे नाव स्थिरता आणि वैश्विक ऊर्जेचं प्रतीक आहे. या नावाचा जप जीवनात स्थिरता आणायला मदत करतो. 9वं नाव आहे नील लोहित, निळा आणि लाल रंग असलेला. यात एक विरोधाभास दिसतोय, निळा विषामुळे आणि लाल तेजामुळे. अगदी. हा विरोधाभास शिवाचा स्वरूपाचं एक महत्त्वाचं अंग आहे बरं का. समुद्र मंथनातून निघालेला हलाहल विष प्यायल्यामुळे कंठ निळा झाला म्हणून ते नीलकंठ, तर त्यांचं तेजस्वी रूप लाल रंगाचं प्रतीक आहे. हे नाव जीवनातले जे द्वंद्व आहेत, विरोधाभास आहेत, त्यांना एकत्र सामावून घेण्याचं प्रतीक आहे. सुख, दुःख, राग, प्रेम, निर्मिती, संहार ह्या सगळ्याला स्वीकारण्याची क्षमता यात दिसते. स्रोत सांगतात की या नावाचा जप हे द्वंद्व मिटवून आंतरिक संतुलन साधायला मदत करतो. आणि शेवटचं पण अत्यंत महत्वाचं नाव शंकर. याचा सरळ अर्थ आहे कल्याण करणारा. श म्हणजे कल्याण किंवा आनंद आणि कर म्हणजे करणारा. हो, हे नाव शिवाच्या सर्वात कृपाळू रूपाचं प्रतीक आहे, जे फक्त कल्याण करत नाहीत तर सक्रियपणे सुख, शांती आणि मुक्ती देतात. शंकर म्हणजे जे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देतात. आपल्या स्रोतानुसार या नावाचा जप सत्वगुणांची वाढ करतो, अहंकार कमी करतो आणि परमानंदाचा अनुभव देतो. हे नाव शिवाच्या अंतिम ध्येयाचं म्हणजे मुक्ती आणि आनंदाचं प्रतिनिधित्व करतं. म्हणजे ते एकाच वेळी अनेक रूप धारण करतात. कधी शांत, कधी उग्र, कधी निर्माता, कधी संहारक, कधी ज्ञानी, तर कधी अगदी भक्तवत्सल. या सगळ्या विविधतेचा नेमका अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ खूप खोल आहे. शिव हे केवळ एक देव नाहीत, तर ते संपूर्ण अस्तित्व आणि आपली जी चेतना आहे त्याच्या विविध पैलूंचं प्रतीक आहेत. ही 10 नावं आपल्याला शिकवतात की जीवनात आणि आपल्या स्वतःमध्ये सुद्धा असे अनेक पैलू असतात. काही उज्ज्वल, काही थोडे गडद, काही शांत, काही खळबळजनक. शिवाचं स्वरूप आपल्याला या सगळ्याला स्वीकारायला शिकवतं. प्रत्येक नावामागे एक विशिष्ट शक्ती आहे, एक शिकवण आहे. यावर विचार करणं महत्त्वाचं ठरू शकतं. कोणतं नाव किंवा शिवाचं कोणतं रूप आपल्याला आत्ताच्या परिस्थितीत जास्त जवळचं वाटतंय, किंवा कोणत्या गुणाची आपल्याला सध्या गरज आहे, हा प्रत्येकासाठी चिंतनाचा एक वैयक्तिक विषय असू शकतो.